मित्रांनो, एक मौलवी साहेब ज्यांचं वय खूप होतं, आपल्या मोडकळीस आलेल्या झोपडीत खाटेवर बसून ते विसावले होते. तेवढ्यात एका महिला कलेक्टरची गाडी त्यांच्या झोपडीबाहेर येऊन थांबते. महिला कलेक्टर मॅडम गाडीतून खाली उतरतात आणि त्या झोपडीच्या आत जाऊ लागतात. आत गेल्यावर त्या महिला कलेक्टर मॅडम मौलवी साहेबांच्या पाया पडतात आणि म्हणतात की बाबा, मी आले आहे. हे ऐकून मौलवी साहेब थोडे गोंधळतात आणि तिला विचारू लागतात की बेटी, तू कोण आहेस आणि मला बाबा का म्हणत आहेस? तेव्हा महिला कलेक्टर मॅडम म्हणतात की बाबा, तुम्ही मला विसरलात? मी सोनल, मी कलेक्टर झाली आहे. हे नाव ऐकताच मौलवी साहेबांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि रडत रडत मुलीला मिठी मारली. मित्रांनो, ती महिला कलेक्टर कोण होती आणि काय संबंध होता मौलवी साहेबांचा आणि त्यांचा? संपूर्ण घटनेची सत्यता समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, एका छोट्याशा गावात नवरा बायको राहत असत. पतीचे नाव जयप्रकाश आणि पत्नीचे नाव शकुंतला होते. शकुंतलाजी गरोदर होत्या आणि त्यांची प्रसूती काही दिवसांनी होणार होती. या गोष्टीचा विचार करत दोघेही नवरा बायको खूप खुश होते, कारण आता त्यांचा वंशज या जगात येणार होता, ज्यासाठी त्यांनी त्यांची अनेक स्वप्ने सजवली होती. हळूहळू असाच वेळ जातो. आता प्रसूतीची वेळ आली होती. तर प्रसूतीसाठी जयप्रकाशजी यांनी त्यांच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केले आणि प्रसूतीची वाट पाहू लागले. परंतु प्रसूती होताच डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की आम्ही तुमच्या पत्नीचे प्राण वाचवू शकलो नाहीत. प्रसूती दरम्यान त्यांच्या पत्नीचा मृत्यू होतो. आता हे ऐकून जयप्रकाशजी खूप अस्वस्थ झाले होते, पण आता ते काय करू शकत होते? यानंतर जयप्रकाशजी डॉक्टरांना विचारतात की मुलगा आहे की मुलगी? तेव्हा डॉक्टर त्यांना मुलगी असल्याचे सांगतात. काही दिवस शोकात निघून जातात. जयप्रकाशजी स्वतःवर नियंत्रण ठेवतात आणि आपल्या मुलीला वाढवू लागतात. ते आपल्या मुलीला आई आणि बाप दोघांचं प्रेम देत होते. त्यांनी मुलीचे नाव सोनल ठेवले. आता सोनल हळूहळू मोठी होत होती. शाळेत जाण्या इतपत ती वयात आल्यावर तिच्या वडिलांनी तिला एका चांगल्या खाजगी शाळेत प्रवेश मिळवून दिला. असाच वेळ निघून गेला. आता सोनल 10वीत गेली होती. त्यानंतर ती 10वीची परीक्षा देते. सोनल वाचन आणि लेखनात खूप हुशार होती आणि त्यांची मुलगी वाचन आणि लेखनात खूप हुशार आहे याचा तिच्या वडिलांना खूप आनंद होता. ते आपल्या मुलीला आणखी प्रोत्साहन देत असत. ते तिला सांगायचे की बेटी, तू शिकून एक दिवस नक्कीच मोठी अधिकारी होशील आणि माझ्या नावाचा गौरव करशील. पण मित्रांनो, देवाच्या मनात काही वेगळंच होतं. एके दिवशी जयप्रकाशजी यांचा एका रस्ता अपघातात अचानक मृत्यू होतो आणि त्यानंतर सोनल एकटी पडते. आता त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरी एक एक करून जमतात आणि सोनलला कोण सोबत घेऊन जाणार हे ठरवण्याचा ते प्रयत्न करू लागतात. तेवढ्यात तिथे सोनलची आत्या येते आणि ती त्यांना सांगते की काही प्रॉब्लेम नाही, मी सोनलला माझ्या सोबत ठेवेन आणि मी तिच्यावर माझ्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करेन. सर्व नातेवाईकांच्या इच्छेने सोनल तिच्या आत्याच्या घरी राहायला लागते. पण हळूहळू तिला कळतं की तिच्या आत्याने तिचं पालन पोषण करण्यासाठी नाही, तर तिला घरची कामं करायला आणले आहे. कारण तिची आत्या तिच्याकडून घरची सगळी कामं करून घ्यायची आणि मगच तिला खायला प्यायला द्यायची. पण तरीही सोनल सगळं काही सहन करून तिथेच राहते आणि विचार करते की काही हरकत नाही, आता माझे आई बाबा नाही तर हेच ठीक आहे, निदान इथे तरी खायला मिळते. यानंतर एक दिवस तिला कळतं की तिने 10वीचे पेपर दिले होते, त्याचा निकाल लागला आहे. आता सोनल जेव्हा तिचा रिझल्ट पाहते तेव्हा तिला कळते की ती संपूर्ण जिल्ह्यात टॉप आली आहे. आता ही आनंदाची बातमी ती घरी येऊन तिच्या आत्याला सांगते की मी 10वीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात टॉप केले आहे. मला आणखीन पुढे शिकायचं आहे. प्लीज मला चांगल्या शाळेत प्रवेश घेऊन द्या.
मला खूप शिकून एक चांगली पोस्ट मिळवायची आहे, कारण माझ्या वडिलांचेही हेच स्वप्न होते. ते सतत मला सांगायचे की तू शिकून खूप मोठी होशील, मोठे पद मिळवशील. आता हे ऐकून तिची आत्या चिडते आणि म्हणते की जर तू अभ्यासात व्यस्त राहशील तर घरात काम कोण करणार. सोनल तिच्या आत्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करते, पण तिची आत्या तिला स्पष्ट नकार देत म्हणते की तुला या घरात असंच राहावं लागेल. यानंतर सोनल स्वतःला एका खोलीत कोंडून घेते आणि डसाडसा रडू लागते. तिचे वडील तिला सांगायचे की त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या. अशीच रात्र झाली, पण दिवसाची रात्र झाली तरी तिला कोणी खायला दिले नाही, की बोलले सुद्धा नाहीत की चल बेटी, रडू नकोस, आम्ही तुला प्रवेश मिळवून देतो. यानंतर सोनल स्वतःवर नियंत्रण ठेवते आणि परिस्थितीनुसार जगण्याचा प्रयत्न करू लागते. अनेक वेळा तिच्या मनात विचार येतो की हे घर सोडून कुठेतरी निघून जावं, पण ती जाणार तरी कुठे, कारण तिची आत्या तिला सोबत घेऊन आली होती. आता जे घर तिचं होतं, ज्या घरात ती राहायची, ते घर विकून तिच्या आत्याने पैसे स्वतःकडे ठेवून घेतले होते. आत्याने तिचे घर हे कारण सांगून विकले होते की मी आता तिची काळजी घेईन, तर त्यात तिलाच उपयोगी पडतील. सोनल असेच आपले आयुष्य जगत होती. तिला दिवसभर काम करावे लागायचे आणि संपूर्ण कुटुंब जेवल्यानंतरच तिला जेवायला मिळायचे. या सर्व गोष्टींमुळे सोनल खूप अस्वस्थ झाली होती आणि तिला आता या घरात राहायची अजिबात इच्छा नव्हती. तिला इथे राहून 1 वर्ष झाले होते आणि या 1 वर्षात तिला वारंवार वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी आठवत होत्या की बेटी, तू अभ्यासात आणि लिखाणात खूप हुशार आहेस आणि एक दिवस तू मोठी अधिकारी होशील. तिच्याही मनात ऑफिसात होण्याची तीव्र इच्छा जागृत झाली होती आणि म्हणूनच सोनल त्या घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते. एके दिवशी तिची आत्या आणि कुटुंबीय लग्नाला गेले होते आणि सोनलला घरी एकटी सोडले होते. आज सोनलला चांगलीच संधी चालून आली होती. ती आपले सर्व सामान बांधून घराबाहेर पडते. मग रेल्वे स्टेशनच्या दिशेने पायी चालत जाते. ती पायीच रेल्वे स्टेशन गाठते. ती तिथे जाऊन ट्रेनमध्ये बसते. ती आता ट्रेनमध्ये तर चढली होती, पण कुठे जायचं आहे हे तिला माहीत नव्हतं. तिला फक्त या ठिकाणाहून बाहेर पडायचं होतं, कारण इथे तिच्यासोबत खूप वाईट वागणूक केली जात होती. ती विचार करत होती की कुठेही निघून जाईल आणि काहीही करून कोणत्याही मार्गाने आपलं आयुष्य व्यतीत करी. आता संध्याकाळची वेळ होती. मग रात्र होते. रात्री ट्रेनमध्ये खूप कमी प्रवासी होते आणि या ट्रेनमधील एक मुलगा सोनलकडे रोखून बघत होता. आता सोनललाही या सगळ्यांचं वाईट वाटत होतं, पण तिचा नाईलाज होता, कारण सध्या ती ट्रेनमध्ये बसली होती. त्यानंतर तो मुलगा त्याचा फोन काढून त्याच्या मित्रांना कॉल करतो आणि त्यांच्याशी बोलू लागतो. आता सोनलही हे सर्व घडताना पाहत होती. ती खूप घाबरते. आता पुढचं स्टेशन येताच त्याच डब्यात आणखी 3 मुलं चढतात आणि ते सर्व पहिल्या मुलाकडे जातात. तो मुलगा सोनलकडे बोट दाखवतो आणि मग सगळी मुलं सोनलकडे पाहू लागतात. सोनल या सर्व गोष्टी पाहताच तिला तिथे धोका जाणवू लागतो आणि ती लगेचच त्या स्टेशनवर खाली उतरते. ती खाली उतरतात ती मुलंही तिच्या मागोमाग खाली उतरतात आणि ते सोनलचा पाठलाग करू लागतात. सोनल तिची बॅग घेऊन धावू लागते आणि ते मुलंही तिचा पाठलाग करू लागतात. सोनल कधी इकडे तर कधी तिकडे लपते आणि अशीच लपत छपत एका मशिदीसमोर पोहोचते. आता सकाळी होणार होती. सकाळचे 4 वाजले होते. तेव्हाच एक मौलवी साहेबांना त्या मशिदीत येताना पाहते, तर सोनल त्यांना बाबा म्हणून हाक मारते आणि त्यांची मदत मागते. आता हा आवाज ते मुलंही ऐकतात, पण इतक्या वेळात ते मौलवी साहेब सोनलला मशिदीच्या आत बोलावतात आणि तिला विचारतात की बेटी, तू कोण आहेस आणि कुठून आली आहेस आणि इथे इतक्या सकाळ सकाळी काय करत आहेस. तेव्हा सोनल त्यांना रडत रडत सगळं काही सांगते की मी कुठेतरी जात होती आणि वाटेत
4 मुलं माझ्या मागे लागली. जेव्हा ती मौलवी साहेबांना सांगते की ती मुलं बाहेर उभी आहेत, तेव्हा मौलवी साहेब मशिदीतून बाहेर येतात आणि त्या मुलांना दणकावून तेथून हाकलून लावतात. त्या मुलांनाही वाटतं की मुलगी मशिदीच्या आत गेली आहे आणि मशिदीच्या आत आणखीन लोक असण्याची शक्यता आहे. या कारणास्तव ते तेथून निघून जातात. आता मौलवी साहेब सोनलला आरामात बसायला सांगतात. ती खूप घाबरली होती. मग ते पुन्हा मुलीला विचारू लागले की तू कोण आहेस, कुठून आली आहेस आणि कुठे जाणार आहेस. आता सोनल तिची संपूर्ण कहाणी मौलवी साहेबांना सांगते. कहाणी सांगितल्यानंतर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ती ढसाढसा रडू लागते. मौलवी साहेब तिला आधार देतात आणि म्हणतात की ज्याचं कोणी नसते त्याचा देव असतो. आता तू कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. भविष्यात तुला काय करायचं आहे ते तू मला सांग. तेव्हा सोनल म्हणते की बाबा, मला शिकून खूप मोठे पद मिळवायचे आहे. तेव्हा ते तिला विचारतात की तुला कुठे जायचं आहे. तेव्हा सोनल म्हणते की बाबा, मला सध्या काही गंतव्यस्थान नाही, पण मला अभ्यास करायचा आहे आणि हेच माझे ध्येय आहे. तेव्हा मौलवी साहेब सांगतात की बेटी, तू आता तरुण होत आहेस, तर तुझ्यासोबत जे घडलं ते पुन्हा पुन्हा घडू शकतं. त्यामुळे तुला घराची गरज आहे. तू असं कर, तुझी इच्छा असेपर्यंत तू आमच्या घरात राहू शकतेस. घरात मी आणि माझी पत्नी दोघंच एकत्र राहतो. आम्हाला मूलबाळ नाही. सध्या तू इथेच राहून आपले शिक्षण पूर्ण कर आणि पुढील शिक्षणासाठी चांगल्या शहरात निघून जा. आता सोनल मौलवी साहेबांच्या घरीच राहू लागते. मौलवी साहेब 50 वर्षांचे होते. त्यांची पत्नी सोनलची चांगली काळजी घ्यायची. ते एका शाळेत तिला प्रवेश घेऊन देतात आणि तिथून तिचे पुढील शिक्षण घेतात. सोनलला ते स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळतात. हळूहळू 2 वर्ष अशीच निघून गेली आणि या 2 वर्षात सोनलने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले आणि सोनलचा 12वीचा निकाल लागतो. तेव्हा सगळेच गावकरी हे पाहून हैराण झाले होते की ही मुलगी 12वीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. सोनलला देखील या गोष्टींचा खूप आनंद होतो आणि हा आनंद ती मौलवी साहेबांसोबत शेअर करते आणि त्यांना सांगते की बाबा, मी खूप चांगल्या मार्कांनी 12वी उत्तीर्ण झाली आहे. मग ते तिला विचारू लागले की बेटी, आता तुला पुढे काय करायचं आहे. तेव्हा ती म्हणते की आता तिला पुढील शिक्षणासाठी शहरात जावं लागेल. तेव्हा मौलवी साहेब तिची शहरात जाण्याची व्यवस्था करतात आणि तिला काही पैसेही देतात आणि म्हणतात की बेटी, तुला अजून पैसे हवे असतील तर मला नक्की कळव, मी तुला पैसे पाठवीन. यानंतर सोनल त्यांचे आशीर्वाद घेते आणि तिथून एका मोठ्या शहरात निघून जाते, जिथून ती तिचा ग्रॅज्युएशनचा अभ्यास सुरू होणार होता. पण सोनलला मौलवी साहेबांवर आता अजून ओझं व्हायचं नव्हतं, कारण मौलवी साहेब जेमतेम त्यांच्या बायकोसोबत आयुष्य जगत होते. शिवाय त्यांचं वय सुद्धा झालं होतं. त्यामुळे तिची इच्छा नव्हती की मौलवी साहेबांवर ओझं बनायचं. म्हणून ती शहरात इकडे तिकडे काम शोधू लागते. कामाच्या शोधात ती एका वृद्ध व्यक्तीच्या हॉटेलमध्ये पोहोचते आणि हॉटेल मालकाला काम विचारू लागते. हॉटेलचा मालक आधी त्या मुलीकडे बघतो आणि तिला विचारतो की बेटी, तू काय काम करशील. तेव्हा ती सांगते की बाबा, मी शिकलेली आहे, तुम्ही द्याल ते काम करायला मी तयार आहे, पण मला अभ्यास करायला थोडा वेळ हवा आहे. त्यानंतर हॉटेल मालक सोनलला विचारू लागतो, बेटी, तू कोण आहेस आणि कुठून आली आहेस आणि तुला नोकरी का हवी आहे. तुझ्या कुटुंबातील सदस्य तुझ्या सोबत राहत नाहीत का. त्यानंतर सोनल रडतच तिची संपूर्ण गोष्ट त्या हॉटेल मालकाला सांगते. जेव्हा हॉटेल मालकाने सोनलची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा ते देखील भावुक होतात आणि तिला सांगतात की ठीक आहे बेटी, जर अशी गोष्ट आहे आणि तुला अभ्यासच करायचा असेल तर तुला इथे राहून अभ्यास करता येईल. तुझ्या अभ्यासात मला जी काही मदत करता येईल ती मी करायला तयार आहे आणि तुला जे काम करायचं आहे तसे काम तू या हॉटेलमध्ये करू शकतेस. म्हणजे हॉटेल मालकाला आता सोनलला पुढे शिकवायचे होते. त्यामागचं कारण असं होतं की हॉटेल मालकाला ही एक मुलगी होती
आणि तिला शिकवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते, पण तिला काही विशेष अभ्यास करता येत नव्हता. आता ते सोनलच्या आत आपल्या मुलीचं रूप पाहत होते आणि ते म्हणतात की बेटी, जर तू शिकून मोठी अधिकारी झालीस तर मी स्वतःला धन्य समजेन. यानंतर हॉटेल मालक तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलतात आणि त्याच वेळी सोनल हॉटेलमध्ये काम करू लागते. हळूहळू सोनल तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण करते आणि सोनल तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण करताच ती हॉटेल मालकाला सांगते की बाबा, आता मला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जायचं आहे. मग हॉटेल मालक आनंदाने तिला दिल्लीला पाठवतात आणि तिचा संपूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतात. ते सोनलला स्वतः जाऊन एका चांगल्या कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतात आणि तिची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करतात. सोनल आता मनापासून आणि मेहनतीने अभ्यास करते. हळूहळू काही काळानंतर सोनल जिल्हाधिकारी बनते. आता सोनल जशी जिल्हाधिकारी बनते तेव्हा तीही आनंदाची बातमी त्या हॉटेल मालकाला देते की बाबा, मी जिल्हाधिकारी झाले आहे. हे ऐकून हॉटेल मालकाला खूप आनंद होतो. यानंतर सोनल ट्रेनिंगसाठी जाते आणि ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तिची एका ठिकाणी पोस्टिंग होते. आता सोनलकडे सरकारी गाडी होती, सरकारी घर होतं. तिला आता कशाचीच अडचण नव्हती. यानंतर हॉटेल मालक देखील तिला भेटायला जातात. सोनल त्यांचं खूप छान स्वागत करते आणि बाबा बाबा म्हणत त्यांना संबोधित करते. आता जेव्हा हॉटेल मालक तिला भेटायला येतात तेव्हा तिला अचानक मौलवी साहेबांची आठवण येते, कारण मौलवी साहेब आणि त्यांच्या बायकोने सुद्धा तिच्यासोबत खूप चांगला व्यवहार केला होता आणि 2 वर्ष तिची देखरेख केली होती आणि 12वी पर्यंतचं शिक्षण तिला दिलं होतं. त्यानंतर सोनल मौलवी साहेबांना भेटण्याचे मन बनवते आणि आपल्या सरकारी गाडीत बसून सरळ मौलवी साहेबांच्या घरी निघून जाते. आता या सगळ्या गोष्टींना जवळजवळ 7 वर्ष पूर्ण झाले होते आणि या 7 वर्षांनंतर सोनल एक कलेक्टर साहेबाच्या रूपात सरळ त्या जागेवर पोहोचते जिथे ती कधी काळी मौलवी साहेब आणि त्यांच्या बायको सोबत राहत होती. तिथे पोहोचल्यानंतर ती पाहते की ज्या घरात ती कधी काळी राहत होती ते घर आता तिथे नव्हतेच. त्या घराच्या ऐवजी फक्त एक तुटकी फुटकी झोपडी बनलेली होती. आता जेव्हा सोनल त्या झोपडीच्या आत जाते तेव्हा समोरच मौलवी साहेब त्यांच्या चारपाईवर बसलेले होते आणि सोनलकडे अनोळखी नजरेने पाहत होते. सोनल सरळ जाऊन त्यांच्या पाया पडू लागते. तेव्हा मौलवी साहेब तिला विचारतात की बेटी, तू कोण आहेस आणि माझ्या पाया का पडत आहेस? तेव्हा सोनल त्यांना सांगते की बाबा, तुम्ही मला विसरलात. मी सोनल आहे आणि मी आज एक जिल्हा कलेक्टर झाली आहे. आता जेव्हा मौलवी साहेब सोनलचं नाव ऐकतात आणि त्यांना कळतं की ती एक जिल्हा कलेक्टर झाली आहे, आता मौलवी साहेब ढसाढसा रडू लागतात आणि रडता रडता सोनलला मिठी मारतात. मौलवी साहेबांच्या झोपडीसमोर एक मोठी गाडी येऊन थांबली आहे. हे पाहून गावातील लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला होता आणि सर्वजण विचार करू लागले की मौलवी साहेबांनी असं काय केलं की त्यांच्या झोपडीत इतके मोठे लोक आले आहेत आणि सोबत पोलीसही आहेत, कारण सोनल सोबत सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाहनेही होती. त्यामुळे गावातील सर्व लोक तिथे जमली होती. त्यानंतर जेव्हा सर्वांना कळतं की ही तीच सोनल आहे जी 2 वर्ष याच गावात राहत होती, तेव्हा सर्वांनी मिळून सोनलचे यश साजरे केले आणि सोनलला खूप प्रोत्साहनही दिले. आता सोनल मौलवी साहेबांना विचारते की बाबा, आई कुठे आहे? कुठे दिसत नाहीये. तेव्हा बाबा म्हणतात की बेटी, त्यांचं निधन होऊन 3 वर्ष झाली. हे ऐकून सोनल रडायला लागते आणि म्हणते की बाबा, चला आता तुम्ही इथे राहायचे नाही. सुरुवातीला मौलवी साहेब तिला नकार देतात. ते म्हणतात की बेटी, मला इथेच राहू दे. पण सोनल हट्ट धरते की बाबा, तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल आणि मला तुमची सेवा देखील करायची आहे. पण मौलवी साहेब तिला सांगतात की बेटी, इथे जवळच मशीद आहे, त्यामुळे मी तिथे जाऊन नमाज अदा करतो. पण मी तिथे हे काम कसं करणार?
तेव्हा सोनल त्यांना सांगते की ज्या ठिकाणी माझं घर आहे तिथून थोड्याच अंतरावर मशीद आहे, तिथे जाऊन तुम्ही नमाज अदा करा. जर तुम्हाला वाटत असेल की मी एक हिंदू आहे तर ही गोष्ट तुमच्या मनातून आधी काढून टाका, कारण तुम्ही मला मदत केली तेव्हा मी हिंदू आहे की मुस्लिम हे तुम्ही पाहिलं नाही. तुम्ही या बाबतीत अजिबात भेदभाव केला नाही, तर मी सुद्धा तुमची अशीच सेवा करीन. तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात आणि मला माझ्या वडिलांप्रमाणे तुमची सेवा करायची आहे. असे म्हणत सोनल मौलवी साहेबांना सोबत घेऊन जाते आणि तिची ही गोष्ट पाहून गावातील सर्व लोक तिची स्तुती करू लागतात. आता मौलवी साहेब तिच्या घरी राहू लागतात आणि नमाज अदा करण्यासाठी जवळच्याच मशिदीत जाऊ लागतात. सोनल मौलवी साहेबांची खूप चांगली काळजी घेते. आता जेव्हा कधी सोनलला कोणीतरी भेटायला घरी यायचे तेव्हा त्या लोकांना मौलवी साहेबांना तिच्या घरात पाहून आश्चर्य वाटायचे, पण जेव्हा सोनल त्यांना संपूर्ण गोष्ट सांगायची तेव्हा ते लोकही सोनलचं खूप कौतुक करायचे आणि म्हणायचे की हीच आहे खरी माणुसकी. आता कधी कधी ते हॉटेल मालकही सोनलला भेटायला यायचे आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि खास करून मुलीला सोनलला दाखवून सांगायचे की अशी असते मुलगी. सोनल या दोघांचाही तिच्या वडिलांप्रमाणे आदर करायची. हॉटेल मालक स्वतःच्या घरात राहत होते, पण मौलवी साहेब तिच्या सोबतच राहत होते. आणि काही दिवसांनी सोनलने तिच्या बरोबरीच्या अधिकाऱ्याशी लग्न केले. लग्नानंतर सोनलने आपल्या पतीला स्पष्टपणे सांगितले की हे माझे वडील आहे आणि जर तुम्हाला माझ्यासोबत राहायचं असेल तर तुम्हालाही त्यांची सेवा करावीच लागेल. सोनलच्या नवऱ्याने जेव्हा त्या मागची संपूर्ण कहाणी ऐकली की कशा प्रकारे सोनल एक IAS ऑफिसर झाली आहे आणि त्यावेळेस मौलवी साहेबांनी तिला मोलाची साथ दिली होती, मग सोनलच्या नवऱ्याच्या नजरेत मौलवी साहेबांचा आदर आणखीनच वाढतो आणि तो देखील त्यांची चांगली काळजी घेतो. तर मित्रांनो, ही एक अशा मुलीची कहाणी होती जिचे आई वडील तिला लहानपणी सोडून निघून गेले होते, पण त्यानंतरही तिने आपले ध्येय साध्य केले आणि यशस्वी झाली आणि या समाजाला दाखवून दिले. तुम्हाला काय म्हणायचं आहे मौलवी साहेबांसारख्या व्यक्तीबद्दल आणि त्या हॉटेल मालकाबद्दल? तुमचं जे काही मत आहे ते कमेंट करून शेअर करा. जर तुम्हाला कथा जराही आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत पुन्हा भेटू एका नवीन आणि मनोरंजक कथेसह. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मला तुम्ही दिलेलं प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही, पण तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुमचं प्रेम सदैव असेच राहू द्या, हीच हात जोडून विनंती. थँक्यू.